श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतात, जेव्हा सर्व रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात ना, तेव्हा स्वामी भक्तांच्या ओठावर एकच वाक्य येतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही, तर लाखो भक्तांचा जिवंत अनुभव आहे. स्वामींची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या मनातील रास्त इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांचे 11 गुरुवारचे व्रत हे अत्यंत सोपे आणि तितकेच चमत्कारिक आणि शक्तिशाली मानले जाते. अनेकदा भक्तांच्या मनात या व्रताबद्दल अनेक शंका असतात. हे व्रत नेमके कधी सुरू करावे, पूजा कशी करावी, उपवासाच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये, काय गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत, महिलांनी अडचणीच्या काळात काय करावे आणि 11व्या गुरुवारी उद्यापन कसे करावे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11 गुरुवार व्रताविषयी संपूर्ण माहिती, A to Z नियम, दैनंदिन दिनचर्या आणि स्वामी सेवेतील सूक्ष्म गोष्टी अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या मनात या व्रताबद्दल एकही शंका राहणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न येतो की हे व्रत कधीपासून सुरू करावे. तुम्ही हे व्रत कोणत्याही शुभ महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करू शकता. विशेषतः गुरुपुष्यामृत योग, श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना किंवा प्रकट दिन, पुण्यतिथीच्या काळातील गुरुवार या व्रतासाठी अतिशय उत्तम मानले जातात. पण तसे नसले तरीही कोणत्याही शुद्ध पक्षातील म्हणजेच शुक्ल पक्षातील गुरुवारी तुम्ही स्वामींचे नामस्मरण करून या व्रताची सुरुवात करू शकता. पहिल्या गुरुवारी काय करायचे? गुरुवारी सकाळी भल्या पहाटे उठून स्नान उरकून घ्यावे. या दिवशी शक्यतो पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग स्वामी सेवेत अतिशय शुभ मानला जातो. त्यानंतर घरातील देवघराची किंवा एका स्वतंत्र पाटाची स्वच्छता करावी. पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. स्वामींच्या प्रतिमेला ताजी फुले किंवा फुलांची माळ अर्पण करावी. कोणत्याही व्रतामध्ये संकल्प हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. संकल्प म्हणजे स्वामींना दिलेले वचन. पहिल्या गुरुवारी पूजा करताना उजव्या हातात थोडे शुद्ध पाणी, तांदूळ म्हणजेच अक्षता आणि 1 रुपयाचे नाणे घ्या. स्वामींच्या प्रतिमेकडे पाहत मनापासून म्हणा, हे स्वामीराया, माझ्या मनातील ही इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी मी आजपासून तुमचे 11 गुरुवारचे व्रत करत आहे. हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे आणि भक्तिभावाने पूर्ण करून घ्यावे, असे म्हणून ते पाणी आणि अक्षता तामनात सोडून द्याव्यात. अशा प्रकारे तुमचा संकल्प पूर्ण होतो. संकल्प झाल्यानंतर स्वामींसमोर शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती लावावी. स्वामींना पेढे, साखर, गुळखोबरे, दुधाची मिठाई किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. जर काहीच शक्य नसेल तर थोड्या साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवला तरी स्वामी तो तितक्याच प्रेमाने स्वीकारतात, कारण स्वामी केवळ भावाचे भुकेले आहेत. या दिवशी करावयाची मुख्य सेवा म्हणजे नामजप. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र आणि षडाक्षरी नामजप अत्यंत प्रभावी आहे. या दिवशी कमीत कमी 1 माळ म्हणजे 108 वेळा आणि शक्य असल्यास 11 माळी नामजप नक्की करावा. जप करताना तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरावी. स्वामींचा तारक मंत्र निशंक हो, निर्भय हो म्हणणारे हा आवर्जून 2 किंवा 11 वेळा म्हणावा. या मंत्रात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. तुम्ही दर गुरुवारी 1 ते 3 किंवा 5 अध्याय वाचू शकता किंवा दर गुरुवारी काही अध्याय वाचून 11 गुरुवारात हा संपूर्ण ग्रंथ पूर्ण करू शकतात. जर वेळ कमी असेल तर दर गुरुवारी एका अध्यायाचे वाचन नक्की करावे. पूजा संपन्न झाल्यावर घरातील सर्वांनी मिळून स्वामींची आरती करावी आणि सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. या व्रतामध्ये उपवास कसा करावा? तर मित्रांनो, स्वामी सेवेत शरीराला त्रास देण्यापेक्षा मनाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. तरीही व्रताचे काही नियम पाळणे गरजेचे असते. दर गुरुवारी दिवसभर उपवास धरावा. दिवसभर तुम्ही फलाहार जसे की सफरचंद, केळी
किंवा इतर फळे जसं की दूध, चहा किंवा उपवासाचे सात्विक पदार्थ जसं की साबुदाणा, भगरीची खिचडी, रताळे खाऊ शकता. दिवसभर उपवास धरल्यानंतर संध्याकाळी किंवा सूर्यास्तानंतर स्वामींची पुण्यच्छा आरती करावी. स्वामींना सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर स्वामींचा प्रसाद म्हणून ते सात्विक अन्न ग्रहण करून आपला उपवास सोडावा. जेवणात पूर्णपणे सात्विक आहार असावा. वरण, भात, भाजी, पोळी जेवणात कांदा आणि लसूण वापरणे टाळावे. जर तुमची प्रकृती साथ देत नसेल तर विनाकारण निर्जळी किंवा कडक उपवास करू नका. स्वामींना तुमचे कडक उपवास नको आहेत, तर तुमचा खरा भाव आणि भक्ती स्वामींना हवी आहे. हे व्रत करताना काही गोष्टींची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. दिवसभर मनात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावे. घरात आणि कामाच्या ठिकाणी सर्वांशी प्रेमाने व नम्रतेने बोलावे. गुरुवारी कोण्या भुकेल्या व्यक्तीला, लहान मुलाला किंवा मुक्या प्राण्याला, विशेषतः गाईला किंवा कुत्र्याला अन्न किंवा पोळी नक्की द्यावी. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. संध्याकाळी वेळ मिळाल्यास जवळच्या स्वामी समर्थ मठात किंवा मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि तेथील वातावरणात काही वेळ शांत बसावे. घरातील स्त्री पुरुषांनी किंवा वृद्धांनी एकमेकांना मदतीचा हात द्यावा. घरातील वातावरण नेहमी प्रसन्न ठेवावे. त्याचसोबत काही चुका टाळणे देखील खूप गरजेचे आहे. गुरुवारी घरात किंवा बाहेर मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन पूर्णपणे वर्ज्य असावे. व्रताच्या दिवशी कोणावरही रागावू नका. घरात कटकटी करू नका आणि तोंडून अपशब्द किंवा शिवीगाळ काढू नका. कोणाचीही चहाडी करणे, वाईट बोलणे किंवा कोणाचे वाईट चिंतने या गोष्टीपासून दूर राहा. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी घरात केर काढणे किंवा कचरा बाहेर टाकणे टाळावे. मी व्रत करतोय असा अहंकार मनात अजिबात येऊ देऊ नका. अनेक महिलांचा हा प्रश्न असतो की व्रताच्या काळात मासिक धर्म आला किंवा अचानक घरात सूतक आले तर काय करायचे? नियम अतिशय सोपा आहे. जर व्रताच्या दरम्यान मासिक धर्म आला किंवा घरात सूतक आले तर तो गुरुवार मोजायचा नाही. तो गुरुवार सोडून द्यायचा. त्या दिवशी पूजा किंवा ग्रंथाला स्पर्श करायचा नाही. अडचण किंवा सूतक संपल्यानंतरच पुढील गुरुवारी जिथे तुमची गणती थांबली होती, जसं की जर तुमचे 3 गुरुवार झाले असतील तर पुढील गुरुवार हा 4था गुरुवार मानून पूजा पुन्हा सुरू करावी. अशा प्रकारे खंड पडलेले गुरुवार न मोजता स्वामींचे एकूण 11 पूर्ण गुरुवार संपन्न करावेत. स्वामी तुमच्या भावाचे फळ देतात, त्यामुळे मनात कोणतीही शंका किंवा भीती ठेवू नका. जेव्हा तुमचे 10 गुरुवार पूर्ण होतात आणि 11वा गुरुवार येतो तेव्हा व्रताचे उद्यापन करायचे असते. उद्यापनाची पद्धत खूप सोपी आहे. 11व्या गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा, संकल्प मूर्तीची प्रार्थना, नामजप आणि ग्रंथवाचन करावे. या दिवशी स्वामींना पुरणपोळीचा किंवा गुळाच्या शिऱ्याचा विशेष नैवेद्य दाखवावा. या दिवशी स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन दर्शन घ्यावे. शक्य असल्यास 11 गरिबांना, लहान मुलांना किंवा स्वामी भक्तांना अन्नाचा प्रसाद म्हणजेच अन्नदान द्यावे. 11व्या गुरुवारी 11 भक्तांना किंवा गरजू व्यक्तींना स्वामींची छोटी प्रतिमा, स्वामी तारक मंत्राचे कार्ड किंवा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतची पोथी भेट म्हणून द्यावी. शेवटी स्वामींसमोर नतमस्तक होऊन, हे स्वामीराया, माझी पूजा सेवा तुमच्या चरणी अर्पण असो. माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा आणि तुमची कृपा कायम माझ्या पाठीशी असू द्या, अशी प्रार्थना करून व्रताची सांगता करावी. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज अत्यंत दयाळू आहेत. तुम्ही अगदी साध्या आणि शुद्ध मनाने जरी स्वामींना आळवले तरी स्वामी धावून येतात. 11 गुरुवारचे हे व्रत तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नक्की दूर होतील. जर तुम्हाला ही माहिती मोलाची आणि उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आध्यात्मिक आणि अशाच उपयुक्त माहिती तुम्हाला मिळत राहतील. तुम्हा सर्वांवर श्री स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.